दिल्लीपासून दिल्लीपर्यंतची उत्सुकता सध्या ताणली गेली आहे आणि हे उत्तर जाणून घेण्यासाठी सदैव शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरेंच्या घराबाहेर तळ ठोकून बसलेल्या पत्रकारांची राज ठाकरेंनी फिरकी घेण्याची संधी साधली। राज ठाकरेंनी घराबाहेर पडताच गाडीची काच खाली करून काही पत्रकारांना बोलवून घेतलं। पत्रकारांनी गप्पा मारायला सुरुवात केली। पत्रकारांनी विचारलं, कुठे निघालात? मातोश्रीकडे निघालो असं राज ठाकरे म्हणाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मात्र राज ठाकरेंच्या वक्तव्याची ब्रेकिंग न्यूज होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी खरं सांगितलं, ते मातोश्रीकडे नव्हे तर त्यांच्या बहिणीकडे निघाले होते। महापालिका निवडणुकांसाठी थोरल्या ठाकरेंशी म्हणजेच उद्धव ठाकरेंशी शिवसेनेशी हातमिळवणी करायची की गेल्या काही निवडणुकांप्रमाणे एकला चालोरेच्या ट्रॅकवरच इंजिन पळवायचं, याची मनसेकडनं चाचपणी सुरू आहे। मागचे अनुभव बघता मनसेने प्लॅन ए आणि प्लॅन बी ची तयारी केल्याची माहिती मिळते आहे। मनसेच्या केंद्रीय समितीनं मुंबईबाबतचा अहवाल राज ठाकरेंना सोपवलाय, ज्यात ठाकरेंच्या शिवसेनेची हातमिळवणी आणि महायुतीची ताकद या दोन्हींबाबत विश्लेषण करण्यात आलंय। आता या सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते राज ठाकरे काय निर्णय घेत आहेत यांच्याकडे। आमच्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे। आणि माझाही लोकसभा निहाय आता जवळजवळ माझे 3 लोकसभा मतदारसंघ पूर्ण झालेले आहेत आणि 3 लोकसभा मतदारसंघ माझे राहिले ते आता काही दिवसांमध्ये माझे होऊन जातील आणि मग आणखीन तो अहवाल सगळा जाणार आहे। त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मीटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं। उद्धव ठाकरे